नमस्कार मित्रांनो, आपल्या देशाचं खूप मोठं दुर्भाग्य आहे, कारण आपल्या देशात लाखो उच्च शिक्षित तरुण आहेत ज्यांनी PhD केली, कोणी डॉक्टर झाले, कोणी इंजिनियर झाले, अनेक तरुण आपापल्या क्षेत्रात खूप पुढे गेलेत, कोणी शास्त्रज्ञ झाले। पण एवढं सगळं असूनही आपल्या देशातील अनेक राज्यांमध्ये विधानसभेच्या किंवा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अत्यंत अशिक्षित गवार म्हणजे असे लोक ज्यांना काहीच अक्कल नाही असे लोक आमदार आणि खासदार म्हणून निवडून येतात आणि ही लोक आपल्या उच्च शिक्षित तरुणांसाठी काय कायदे बनवायचे हे ठरवतात। खरं तर मी अशिक्षित गवार असे एकदम खालच्या पातळीचे शब्द यासाठी वापरतोय की काही दिवसापूर्वीच बिहारमध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि बिहार विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर जेव्हा तिथे आमदारांचा शपथविधी झाला तेव्हा बिहारमधील नवादा या विधानसभेच्या आमदार सन्माननीय विभादेवी ताई, मी सन्माननीय का म्हणतोय हेही तुम्हाला या व्हिडिओत समोर कळेल। सन्माननीय विभादेवी ताई यांनी जेव्हा आमदारकीची शपथ घेतली तेव्हा त्यांची ही वाईट परिस्थिती बघा आणि त्यांचा व्हिडिओ बघा। पहिले तुम्ही त्यांचा व्हिडिओ बघा, नंतर आपण त्यावर समोर बोलू। हा व्हिडिओ बघा। मैं विधानसभा के सदस्य निर्वाचित हुई हूँ। मैं ईश्वर से सदत लेती हूँ। मैं ईश्वर का विधि द्वारा शपथ करती हूँ हुई हूँ। हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात आलं असेल की या विभादेवींना साधी शपथही घेता येत नाही आणि त्यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट ही आहे की या विभादेवी पहिल्यांदा नाही तर दुसऱ्यांदा या मतदारसंघाचे आमदार झाले आहेत। त्यापेक्षाही जास्त धक्क्याची गोष्ट ही आहे की या विभादेवीचे जे काही पती आहेत म्हणजे ज्यांना बाहुबली म्हणून तिथं ओळखलं जातं, यांच्या पतीवर एका 15 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्काराचे आरोप आहेत। त्यापेक्षाही धक्कादायक गोष्ट ही आहे की या विभाताईंनी ज्या लोकांना हरवलं निवडणुकीमध्ये त्यामध्ये जनसुराजचे जे उमेदवार होते ते PhD धारक होते, त्यानंतर RJDचे जे उमेदवार होते ते पोस्ट ग्रॅज्युएट होते। MIM, आपण नेहमी या देशाला जाती आणि धर्मांमध्ये विभागतो, पण MIMच्याही ज्या उमेदवार होत्या त्या 12वी पासच होत्या पण एक समाजसेविका होत्या। पण या सगळ्या लोकांना नाकारून इथल्या जनतेनं परत एकदा त्याच विश्वासानं विभादेवींना मतदान दिले। बिहारचे भविष्याचे 5 वर्ष किंवा या मतदारसंघाचे भविष्याचे 5 वर्ष अजून अंधारात टाकण्यासाठी खरं तर या विभादेवींनी स्वतःचा विकास केला तर तीच मोठी गोष्ट आहे। तर ही विभादेवी सर्वसामान्य माणसाचा काय विकास करेल आणि याच विषयाबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहे, कारण ही परिस्थिती फक्त बिहारचीच नाही तर या देशातील प्रत्येक राज्याची आहे आणि महाराष्ट्रही या गोष्टीला अपवाद नाही। आपल्या राज्यांमध्येही काही आमदार खासदार असेच हिरे आहेत ज्यांना स्वतःचा विकास करणंही कठीण आहे, पण ती लोक आपल्यासाठी विकास करण्यासाठी विधानसभेत किंवा लोकसभेत आहेत आणि त्यामुळे सविस्तर चर्चा आज या विषयावर करू। नमस्कार, मी वैभव सांगळे आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशा महत्त्वाच्या विषयावर बोलण्याची मला ताकद मिळेल। कुठलाही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया। व्हिडिओच्या सुरुवातीला आणि सगळ्यात पहिला मुद्दा, ह्या ज्या काही विभादेवी आहेत यांचे जे काही पती आहेत त्यांची पार्श्वभूमी तुम्ही समजून घ्या। यांच्या पतीचं नाव आहे राज बल्लभ यादव, बाहुबली राज बल्लभ यादव म्हणून यांची बिहारमध्ये ओळख आहे। 2016 ते 18 दरम्यान यांच्यावर एका मुलीवर बलात्काराचे आरोप लागले होते। मुलीवर नाही, अल्पवयीन मुलीवर म्हणजे 15 वर्षाच्या एका मुलीवर यांनी बलात्कार केला असे त्यांच्यावर आरोप होते। त्यानंतर कोर्टानं त्यांना आजीवन कारावास अशी सजा दिली। पण आता या देशामध्ये सध्या न्यायालयाची, कोर्टाची आणि राजकारणाची परिस्थिती काय आहे ते सर्वसामान्यांना माहीतच आहे। 2018-19 साली त्यांना आजीवन कारावासाची सजा झाली आणि आत्ताच ऑगस्ट 2025 मध्ये त्यांच्यावर परत एक सुनावणी झाली आणि त्या सुनावणीमध्ये हे जे काही बाहुबली म्हणून ओळखले जातात राज बल्लभ यादव यांना निर्दोष म्हणून कोर्टानं त्या ठिकाणी जाहीर केलं, कारण त्यांच्या विरुद्ध कुठलाही ठोस पुरावा भेटला नाही असं कोर्टानं सांगितलं आणि ऑगस्टमध्ये ते निर्दोष म्हणून बाहेर आले आणि आत्ताच म्हणजे नोव्हेंबरमध्येच त्यांनी आपल्या पत्नीला निवडून आणण्यासाठी तिचा प्रचारही केला आणि सुदैवानं त्यांची पत्नी ही निवडून आली, कारण उच्च शिक्षित हा एक घराणा आहे आणि बिहारच्या विकासात त्यांचा खूप मोठा वाटा आहे। खरं तर म्हणजे त्यापेक्षाही महत्त्वाची गोष्ट ही आहे की या विभादेवींनी ज्या लोकांना निवडणुकांमध्ये हरवलं त्या लोकांचं क्वालिफिकेशन किंवा योग्यता तुम्ही एकदा बघा। जनसुराजमधून इथे अनुज सिंग नावाचे एक उमेदवार होते ज्यांची PhD होती, अनेक क्षेत्रात त्यांचं खूप चांगलं काम होतं,
पण तरीही त्यांना इथल्या जनतेनं नाकारलं. फक्त नाकारलंच नाही तर त्यांना फक्त 9% मतदान मिळालं आणि विभादेवींना 43% शिक्षणामुळं. दुसरी गोष्ट, RJDचे कौशाल यादव हे पोस्ट ग्रॅज्युएट होते, पण त्यांनाही लोकांनी नाकारलं. MIMचं जसं मी सुरुवातीलाच सांगितलं की आपण जाती धर्मावर या देशाला वारंवार वाटतो, पण MIMच्या उमेदवार नसीमा खातून ह्या देखील एक चांगल्या समाजसेविका होत्या. एज्युकेशन किंवा शिक्षण त्यांचंही कमीच होतं, पण एक चांगल्या समाजसेविका आणि विविध क्षेत्रात शिक्षण, आरोग्य, महिला सशक्तीकरण अशा वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांचं खूप काम होतं, पण त्यांनाही इथल्या लोकांनी फक्त 6% मतदान केलं. दुर्भाग्याची गोष्ट ही आहे की ही सगळी लोक का पराभूत झाली? कारण यांनी मतदान मागितलं शिक्षणावर, इथल्या आरोग्य व्यवस्थेवर, बेरोजगारीवर, पलायन, जो बिहारमधला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की इथली लोक बाहेर राज्यात काम करायला जातात कारण त्यांच्या राज्यात काम नाही. ह्या सगळ्या मुद्द्यांवर या सगळ्यांनी मतदान मागितलं, पण तिकडं विभादेवीनं किंवा विभादेवीच्या पक्षानं, विभादेवीच्या पक्षाच्या आहेत JDU, नितीश कुमारांचा तो पक्ष आहे, त्यांनी लोकांना अगोदरच 10,000 रुपये दिले होते आणि जाती धर्म या सगळ्या गोष्टींमुळे विभादेवीलाच लोकांनी संपूर्ण ताकदीनं मतदान केलं. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की विभादेवी जेव्हा 2020मध्ये जिंकल्या होत्या तेव्हा त्या 26,000 मतांनी जिंकल्या होत्या आणि आता जेव्हा 2025मध्ये त्या जिंकल्या तेव्हा त्या जवळजवळ 27,500 मतांनी जिंकल्या. म्हणजे मागच्या वेळेसपेक्षा मोठी लीड विभादेवी ताईंना मिळाली. खरं तर 5 वर्षात विभादेवी ताईंना शपथ कशी घ्यायची हे शिकता आलं नाही, पण लोकांची मनं जिंकता आली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. खरं तर हसण्याजोगी परिस्थिती या मतदारसंघाची, अत्यंत गरीब मतदारसंघ म्हणून या मतदारसंघाकडे पाहिलं जातं. आणि गरीब का मतदारसंघ हा असावा त्याचं कारणही आता विभादेवींसारखे आमदार जर तुम्ही निवडून द्याल, खरं तर यांच्या नावातही देवी आहे, ज्या शब्दाचाही अपमान आहे. खरं तर बोलताना तुम्हालाही वाटत असेल मी काय बोलतोय, पण अत्यंत उच्च शिक्षित तरुण जेव्हा अशा लोकांना आमदार खासदार बनताना पाहताय तर खरंच या देशाची परिस्थिती अत्यंत वाईट हातांमध्ये आहे असं कधीकधी वाटतं. त्यानंतर या संपूर्ण प्रकरणाला या मतदारसंघातील युवकही जबाबदार आहेत, ते मी तुम्हाला अत्यंत सोप्या शब्दांमध्ये सांगतो. आज आपल्या देशातला सगळ्यात मोठा जो प्रॉब्लेम आहे तो हा आहे की आपल्या देशामध्ये अडाणी अशिक्षित लोकांसाठी जे तरुण मतदान मागतात ते उच्च शिक्षित असतात. म्हणजे उच्च शिक्षित तरुण गावागावात जाऊन मतदारांना हात जोडतात की आमच्या साहेबांना मतदान करा. जो तरुण मतदान मागतो तो PhD वाला असतो, तो डॉक्टर असतो, तो इंजिनियर असतो, त्याचं खूप शिक्षण झालेलं असतं. आणि ज्या साहेबासाठी तो मतदान मागतो त्या साहेबांचं 4वी-5वीपर्यंत शिक्षण झालेलं असतं. त्यांना काही माहीत नसतं की त्यांना काय करायचं. आणि आपली तरुण मंडळी या लोकांसोबत फोटो काढते आणि या लोकांसाठी मतदान मागते. हे दुर्भाग्य आहे या देशाचं सुद्धा आणि त्या प्रत्येक तरुणाचं जो या सगळ्या गोष्टींमध्ये सामील आहे. दुसरी गोष्ट, आजकालचा तरुण कुठल्याच नेत्याला प्रश्न विचारत नाही. असं म्हणतात की तरुणांची सगळ्यात मोठी ती जबाबदारी असते की नेत्यांना प्रश्न विचारावा, पण तरुण प्रश्न विचारत नाही. तरुण नेत्यांसोबत फोटो काढतात आणि तो फोटो स्टेटसला, स्टोरीला टाकून मी स्वतः किती मोठा आहे, साहेबांसोबत माझी किती ओळख आहे हे लोकांना दाखवण्याचा प्रयत्न करतात, ज्या गोष्टीला खऱ्या आयुष्यामध्ये काहीही महत्त्व नसतं. जेव्हा एखादा तरुण एखादा नेत्याला काही प्रश्न विचारतो तेव्हा त्या तरुणाला लोक मूर्ख म्हणतात, याला अक्कल नाही म्हणतात. स्वतःच्या आयुष्याकडे लक्ष दे, नेत्यांना का प्रश्न विचारतात? अहो, जर शिक्षण घेऊन तुम्ही नेत्यांना प्रश्न विचारू शकत नाही, या नेत्यांच्या विरोधात बोलू शकत नाही, तर तो शिक्षणाचा अपमान आहे. ज्या शाळेनं तुम्हाला शिक्षण दिलं त्या शाळेचा अपमान आहे. ज्या आईवडिलांना मेहनत करून तुम्हाला शिकवलं त्या शिक्षणाचाही तो सगळ्यात मोठा अपमान आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पहिले असं म्हणत होते की आपल्या देशामध्ये सामाजिक असमतोल आहे, म्हणजे जातीजातींमध्ये लोक भेद करतात, भांडणं करतात. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या अनेक मोठमोठाल्या लोकांनी या देशामध्ये अनेक वेगवेगळे बदलाव केले, संविधान बनवलं, आरक्षण काढलं, जेणेकरून हा जो काही जाती असमतोल आहे तो एका जाग्यावर यावा. पण आज जेव्हा आपण पुढे जातोय 2025मध्ये, आज अशा प्रकारची परिस्थिती या देशामध्ये निर्माण आहे की पहिल्यापेक्षा जास्त जातीवाद सध्या या देशातील तरुणांच्या किंवा युवकांच्या मनात आहे. खरं तर अत्यंत दुर्दैवी परिस्थिती आहे आणि याच परिस्थितीचा फायदा ही अडाणी राजकारणीसुद्धा घेतात आणि निवडणुकांमध्ये निवडून येतात. महाराष्ट्रामध्येही 2000 आता जी आपली निवडणूक झाली विधानसभेची 24ची, तेव्हाही अशाच एका आमदाराचे हाल झाले होते विधानसभेत, तेही तुम्हाला माहीतच असतील. तर ही एकंदरीत या देशाची परिस्थिती आहे. माझ्या संपूर्ण तरुणांना हात जोडून विनंती आहे, जर आपण शिक्षण घेतलं तर त्या शिक्षणाचा प्रत्येक गोष्टीमध्ये आणि प्रामुख्यानं राजकारणामध्ये फायदा करा. कारण जर तुम्ही एखाद्या चुकीच्या माणसासाठी सर्वसामान्य मतदारांना मत मागताय तर
तो या देशासोबत केलेला एक धोका आहे, तुमच्या भविष्यासोबत केलेला एक धोका आहे. आणि मी सुरुवातीलाच सांगितलं, ज्या आईवडिलांना परिश्रम करून तुम्हाला शिकवलं त्यांच्या मेहनतीसोबतही एक धोका आहे. त्यामुळं विचार करून आपण कुणासाठी काय मागतोय आणि तो माणूस या देशाचं भविष्य कसं प्रभावित करतो या गोष्टीवर कायम विचार करा. आणि असेच महत्त्वपूर्ण आणि माहितीविषयक व्हिडिओ पाहण्यासाठी वैभव सांगळे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आजच्यासाठी फक्त एवढंच. परत भेटूयात. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.